अकबर बिरबल गोष्ट क्रमांक 25मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अकबराच्या दरबारात अनेक नोकर कामाला होते. त्या नोकरांवर अकबराचं विशेष प्रेम होतं. पण अकबराला खोटं बोललेलं अजिबात आवडत नसायचं. कोणाला सुट्टी पाहिजे किंवा कोणाला काही काम असेल तर खरं कारण सांगून गेल्यानंतर अकबर बादशाह अजिबात चिडत नसे. एके दिवशी काय झालं, अकबराच्या महालामधली एक फुलदाणी एका सेवकाकडनं पुसता पुसता खाली पडली आणि ती फुटली. आणि विशेष गोष्ट अशी होती की ती अकबर बादशाहची फुलदाणी आवडती फुलदाणी होती. आता सेवक खूप चिंतेत पडला. काय करावे त्याला समजत नव्हते. त्याने गुपचूप ते एका पिशवीत भरली फुलदाणी फुटलेले सर्व तुकडे आणि लांबवर तो टाकून आला. दुपारच्या वेळी अकबर जेव्हा आरामाला त्याच्या महालामध्ये आला तेव्हा त्याला जाणवलं की नेहमीच्या टेबलवर ती फुलदाणी नाही. त्यावेळेस त्याने सैनिकांना बोलवलं, विचारलं की ती फुलदाणी कुठे. सैनिकांनी सांगितलं सकाळीपासून फक्त एकच सेवक या महालामध्ये येऊन गेलाय, त्यालाच कदाचित माहिती असेल. तात्काळ सैनिकांनी त्या सेवकाला बोलून आणलं. सेवक खूप घाबरला होता. त्याला माहीत होतं की बादशांच्या रागाला आपण आता पात्र आहोत आणि आपल्याला खूप मोठी शिक्षा होईल. सेवक गोंधळलेला होता. बादशांनी विचारलं, अरे ती फुलदाणी कुठे. त्यावेळेस सेवक म्हणाला, ती फुलदाणी मी स्वच्छतेसाठी बाहेर घेऊन गेलो. बादशाह म्हणाले, बाहेर घेऊन जायची काय गरज आहे. बरं घेऊन गेलायस आता तर पटकन आणून जागेवर ठेव, रिकामी जागा चांगली दिसत नाही. त्यावर तो सेवक रडायला लागला आणि सांगितलं की महाराज ती फुलदाणी बाहेर घेऊन गेलो नाही, परंतु ती फुलदाणी मी स्वच्छ करत असताना माझ्याकडनं धक्का लागून ती फुटली व नंतर मी ते टाकून दिली. महाराज आता खूपच चिडले होते. म्हणाले की एक वेळ ती तुझ्याकडनं स्वच्छता करत असताना फुटली हे सत्य मी समजू शकत होतो, परंतु मी बाहेर स्वच्छतेसाठी घेऊन गेलोय असं खोटं बोलण्याची तुला गरज नव्हती व लपवालपवी करण्याची गरज नव्हती. तुझ्या त्या फुलदाणी फुटलेल्या कृत्याला मी माफ करतोय, पण तू जे खोटं बोललायस की फुलदाणी मी बाहेर घेऊन गेलो होतो त्या खोटे बोलण्याला माझी माफी नाही. तुला देशाच्या बाहेर हाकलवून देण्यात यावे अशी मी तुला सजा सुनावतो. त्या सेवकाने खूप गयावया केलं, बादशाच्या पाया पडला, परंतु सैनिकांकरवी त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली. त्या माणसाला बादशाच्या राज्याच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले. देशामध्ये येण्याची बंदी केली. बादशाह दरबारामध्ये आल्यानंतर हा सर्व प्रसंग सांगत होता. दुसऱ्या दिवशी सांगत होता की असं असं झाल्यानंतर मी त्या माणसाला राज्याच्या बाहेर हाकलून द्यायची शिक्षा सुनावली. आता सगळेजण म्हणू लागले, नवरत्नातले दरबारातले लोक सगळे म्हणू लागले की बादशाह तुम्ही ठीक केले, खोटं बोललंच नाही पाहिजे. कुणी म्हणलं मी तर कधी खोटं बोललोच नाही आणि खोटं बोलणं पाप आहे, खोटं बोलणं ईश्वरालाही आवडत नाही वगैरे असं वेगवेगळे लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. बिरबल मात्र शांत होता. बादशाहने बिरबलाला विचारलं की बिरबला तू काही बोलत नाही, खोटं बोलणं योग्य आहे असं वाटतं का तुला, शांत बसलाय तू. त्यावेळेस बिरबल म्हणला की नाही महाराज, खोटं नाहीच बोललं पाहिजे, परंतु जीवनात अशी कधी कधी वेळ येते की त्यावेळेस खोटं बोलावंच लागतं. कधी कुणाला दुखवायचं नसतं किंवा कधी कधी खोटं बोलल्याने एखादी गोष्ट चांगलीसुद्धा होऊ शकते किंवा एखादी गोष्ट लपून ठेवली तरी ते चांगलं असतं. यावर बादशाला खूप राग आला. बादशाने सांगितलं की अरे सगळेजण ह्या खोटं बोलण्याला विरोध करतायत, तू मात्र त्याचं समर्थन करतोय, मला अजिबात पटलं नाही. बिरबल अजून समजून सांगण्याच्या तयारीत होता, परंतु बादशाह अतिशय रागाला आला अचानक आणि बादशाने त्याच्या लहरी स्वभावाप्रमाणे बिरबलालाही शिक्षा सुनावली. उद्यापासून तू दरबारामध्ये तोंड दाखवायचं नाहीस. माझ्या दरबारामध्ये असा मंत्री नको. तात्काळ तू दरबारातून बाहेर निघून जा. बिरबलाने मुजरा केला आणि तिथून तो बाहेर निघून गेला. बादशाला विरोध करण्यात अर्थ नव्हता. बादशाह हा राजा होता, त्याच्या विरोधात जाणं शक्य नव्हतं. बाहेर गेल्यानंतर बिरबल विचार करू लागला की बादशाला आपलं म्हणणं पटवून कसं द्यायचं. त्यावर विचार करत असताना त्याला एक गव्हाची ओंबी शेजारी पडलेली दिसली. गव्हाची तोडणी चालू होती. त्यावेळेस ती गव्हाची ओंबी त्याने व्यवस्थित हातामध्ये घेतली आणि त्याच्या सेवकाला बोलवलं आणि सांगितलं, गावामधल्या राजधानीमधल्या सगळ्यात उत्कृष्ट सोनाराकडे जा आणि त्याच्याकडनं बरोबर अशीच हुबेहूब सोन्याची, प्युअर सोन्याची, अस्सल सोन्याची ओंबी बनवून, गव्हाची ओंबी बनवून आण.
सेवक गेला. सेवकाने 2 दिवसामध्ये खूप उत्कृष्ट अशी गव्हाची ओंबी आणून बिरबलाकडे दिली. बिरबल दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये गेला. बादशाने बिरबलाला पाहताच बादशाच्या रागाचा पारा चढला. बादशाने सांगितलं, बिरबला, मी तुला सांगितलं होतं की मला अजिबात तोंड दाखवू नकोस. तू माझ्या शिक्षेचा अवमान केला आहेस, त्यामुळे तुला मोठी शिक्षा द्यावी लागेल. तेव्हा बिरबलाने ती सोन्याची ओंबी काढून पुढे केली. बादशाला समजलं बिरबलाला काहीतरी सांगायचं. बिरबल म्हणला, महाराज, मी मंत्री म्हणून तुमच्या दरबारामध्ये आलो नाही, तर एक सामान्य आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्या राज्याचा विचार करून तुमच्यासमोर आलो आहे. मला फक्त एक वेळ बोलण्याची संधी द्या. बादशाह नाराजीनेच म्हणाला, ठीक आहे, बोल. त्याने ती ओंबी हातामध्ये धरली होती, ती सोन्याची होती, आणि सांगितलं की महाराज, ही ओंबी मला एका ज्योतिषाने दिलेली आहे की ते ज्योतिषी मला तळ्याकाठी भेटले होते. ते नुकतेच हिमालयातून आले होते आणि त्यांनी ही ओंबी माझ्या हातामध्ये दिली, आणि विशेष म्हणजे ती गव्हाची ओंबी सोन्याची आहे, असं म्हणून त्यांनी ते बादशाच्या हातामध्ये दिली. बादशाने हातामध्ये घेतल्यानंतर आश्चर्याने हात लावून बघितलं तर ते खरोखर सोन्याची ओंबी होती. त्यावर बादशाह म्हणाला, पण मला वाटत नाही हे खरं असेल म्हणून. त्यावेळेस बिरबल म्हणला, हे अतिशय खरं आहे, आणि ह्या ओंबीची जर लागवड केली तर त्याला सोन्याच्याच ओंब्या लागणार, आणि आपलं राष्ट्र, आपलं राज्य हे पूर्ण जगामध्ये सगळ्यात सधन म्हणून होईल, कारण की आपल्याकडे सोन्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. अकबर म्हणला, तरी पण मलाही खोटं वाटत नाही. त्यावेळेस बिरबल म्हणला की ते जे ज्योतिषी होते, ते जे साधू होते, ते मला हे सांगितल्यानंतर नदीच्या पलीकडे जाताना नदीमधून पोहत गेले नाहीत, तर नदीवर चालत चालत गेले. अक्षरशः आपण जमिनीवर जसं चालतो तसं पाण्यावर चालत गेले. याचा अर्थ ती खूप मोठी ज्योतिषी असतील. अकबर म्हणला, ठीक आहे, तू सांगतो म्हणून मी विश्वास ठेवतो, परंतु या ओंबीपासून जर सोन्याच्या ओंब्या उगवल्या नाही तर त्याला तू जबाबदार असशील. बिरबल म्हणला, ठीक आहे. बिरबलाला अकबराने तात्काळ सांगितलं, उद्याच्या उद्या या ओंबीची आपल्याला लागवड करायची, त्यासाठी आपल्या राज्यातली सगळ्यात कसदार जमिनीची निवड कर आणि तिथं याची लागवड करायची. आम्ही सगळे तिथं येणार. सर्व नवरत्न, प्रमुख सरदार आणि बादशाह बिरबलाने निवडलेल्या त्या जागेवर दुसऱ्या दिवशी हजर झाले, अगदी सकाळी सकाळी. त्यावेळेस बिरबलाला बादशाने सांगितलं की लगेच लागवड करून टाक. त्यावेळेस बिरबलाने सांगितलं की हे लागवड करायला काही हरकत नाही, पण मी त्यासाठी पात्र नाही. बादशाह म्हणाला, पात्र नाही म्हणजे? त्यावेळेस बिरबलाने सांगितलं की साधूंनी मला असा निरोप दिला आहे की जो कोणी आयुष्यात कधीच खोटे बोलला नाही त्याच्याच हाताने जर ही ओंबी लावली तरच त्याला सोन्याच्या गव्हाच्या ओंब्या लागतील. आणि मी तर तुम्हाला मागच दरबारामध्ये सांगितलं होतं की मी कधी कधी खोटं बोललो आहे, त्याबद्दल तुम्ही मला शिक्षाही दिली होती. त्यामुळे जो कोणी अगदी कधीही न खोटं बोललेला माणूस आहे त्याच्या हाताने तुम्ही ही लागवड करा. बादशाह म्हणला, ठीक आहे. बादशाने आपल्या नवरत्नांकडे बघितलं, सगळ्या प्रधानांकडे बघितलं की जे ते लागवडीसाठी उपस्थित होते. त्यांनी सांगितलं, अशा एका व्यक्तीने पुढे या की जो आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही, त्याच्या हाताने आपण ह्या ओंब्या लावू. आता सर्व नवरत्न आणि प्रधान मनामध्ये घाबरले होते. जर आपण ती सोन्याची ओंबी लावली आणि त्याला भविष्यात जर काही पिकच आलं नाही, उगवलं नाही, तर आपण कधीतरी खोटं बोललो आहे त्याचा असा अर्थ बादशाह घेतील. आणि होतंही तसंच, प्रत्येकाने कधीतरी आयुष्यात खोटं बोललेलंच असतं. यावेळेस सगळ्यांनी मानाखाली घालून उभं राहणं पसंत केलं. बादशाह पुन्हा पुन्हा आवाहन करत राहिला की कोणी खोटं बोललं नाही त्यांनी पुढे येऊन लागवड करा. त्यावेळेस बिरबल म्हणला, यांच्याकडे बघून मला वाटतं की हे कधीतरी आयुष्यात खोटं बोलले, त्यामुळे कुणीही पुढे येत नाही आणि त्यांच्या हाताने लागवड करून उपयोगही नाही. ते जर खोटं बोलले असतील आणि आपण ओंब्या लावल्या, ही जी सोन्याची ओंबी लावली, तर त्याला पीक येणार नाही सोन्याचं. त्यामुळे एक काम करा बादशाह, तुम्ही स्वतःच याची लागवड करा, म्हणजे तुमच्या खरं बोलणाऱ्याच्या हातातून ही जर सोन्याच्या ओंबीची लागवड झाली तर आपल्या राज्यामध्ये सगळं सोन्याचं पीक येईल आणि आपलं राज्य सुजलाम सुफलाम होईल, खूप सोन्याच्या बाबतीत सदर होईल. आता बादशाह ही थोडा चिंतित झाला आणि थोडासा चाचरायला लागला, बोलताना गुंतायला लागला. अरे 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 बिरबल, मी सुद्धा कधीतरी लहानपणी खोटं बोललोच असेल की. त्यावेळेस बिरबल म्हणाला, नाही नाही, तुम्ही तर त्यावेळेस सांगितलं ना मी कायम खरं बोलतो म्हणून, मला खोटेपणाची चीड आहे म्हणून. त्यावेळेस बादशाने सांगितलं, अरे पण मी कधीतरी आयुष्यात खोटं बोललोच असेल ना. बिरबल म्हणाला, मीही तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो दरबारामध्ये, कधीतरी खोटं बोलतोच आपण, कुणाला तरी दुखू नये म्हणून, कुणाला तरी त्या खोटा बोलण्यातून फायदा व्हावा म्हणून.
किंवा कधीकधी लहान मुलांशी खेळताना चेष्टेने खोटं बोलत असतो. आणि तुम्हाला एक अजून खरं सांगू का, ही जी गव्हाची ओंबी आहे ना मी बनवून आणलेली सोन्याची, ही सुद्धा कोणत्या ज्योतिषांनी किंवा साधूंनी मला दिलेली नाही. ती मी मनानेच तुम्हाला अशीच कहाणी बनवून सांगितली. कोणतेही साधू आले नव्हते, कोणतेही साधू पाण्याहून चालत गेले नव्हते. फक्त तुम्हाला हे मला पटवून द्यायचं होतं की कधीतरी माणसाला आयुष्यात खोटं बोलावं लागतं. आणि त्यावेळेस दरबारामध्ये बाकीच्यांनी कबूल केलं नाही, मी फक्त एकट्यानेच खरं बोलून कबूल केलं की मी आयुष्यात कधीतरी खोटं बोललं. पण त्यावेळेस तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही. बादशाला आता त्याची चूक समजली होती. बादशाने सांगितलं, त्या दिवशी तू दरबारामध्ये खरं बोलत होता, तू एकटाच खरं बोलत होता, बाकीचे सगळे खोटं बोलत होते, परंतु मी तुला ओळखू शकलो नाही. खरं तर तुझं खरेपणाबद्दल कौतुक केलं पाहिजे की तू मोठ्या मनाने कबूल केलं होतं. बाकीचे तर खोटं बोललेलं कबूलही करत नव्हते. तूच खरा माझा सच्चा प्रधान आहे, मुख्य प्रधान आहे, असं म्हणून बिरबलाला बादशाने गळ्याला लावलं, आलिंगन दिलं आणि पुन्हा एकदा नोकरीमध्ये रुजू करून घेतलं. तुम्हाला बिरबलाचं हे चातुर्य आवडलं असेल, त्याची ही खरेपणाची कथा आवडली असेल, तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटनही निश्चित प्रेस करा. धन्यवाद.